आमच्या पंकजाताई इथे उभ्या राहिल्या. त्यांनी सांगितलं की समाजामध्ये तेढ नको. त्यांनी कधीही यांना विरोध केला नाही, त्यांना विरोध केला नाही. तरी सुद्धा काही समाजातील लोकांनी जे आहे त्यांना विरोध केला आणि त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना जो आहे पराजित करण्याचा कार्यक्रम केला. तिकडे आमचे जानकर साहेब त्यात त्यांना सुद्धा म्हणजे आम्ही लोकसभेत जायचं नाही, आम्ही विधानसभेत जायचं नाही, आम्ही अधिकार क्षेत्रामध्ये तुमचे 10 तुमचे 20 आमचं एक सुद्धा नको. आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओबीसीला आरक्षण पाहिजे. ही मागणी तुम्हाला करावी लागेल, आम्हाला करावं लागेल, ते लढायला लागेल. म्हणून मी सांगितलं की लढाई संपलेली नाही, सुरुवात आहे. आपल्याला हा बनवा, आपल्या हक्काचा पेटवावाच लागेल. घरी बसून चालणार नाही, अडचणीला तोंड द्यावं लागेल. आणि एक लक्षात ठेवा, कुणी असं म्हणेल की आज आम्ही एवढ्या आहोत आणि हे सगळे मिळून यांना सगळ्यांना आम्ही दाबू. शासनामध्ये आम्ही जास्त आहोत, लोकसभेत आम्ही जास्त आहोत. माझी त्यांना विनंती आहे, हा गैरसमज कृपया काढून टाका. जोरे जुल्मों से तय नहीं होते सियासत के फैसले. दादागिरी में जोरे जुल्म से तय नहीं होते सियासत के फैसले. ये तो उड़ान तय करेगी कि आसमान किसका है. हम लड़ेंगे, साथ साथ लड़ेंगे, पीछे नहीं हटेंगे. आता या सगळ्यामध्ये आम्ही जे आहे मीटिंग घेतली आणि जरा काम करा. आम्ही काल जे बसलो त्याच्यामध्ये मागणी केली. हे बघा, तुम्ही शांत राहिला तर तुम्हाला कळेल आपल्याला काय म्हणायचं आणि काय दुखणं आहे. आम्ही मागणी केली या देशामध्ये, या महाराष्ट्र राष्ट्रवादी मॅनिफेस्टो मध्ये होतं की जात गणना करा. काल तासभर मीटिंग मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की जात गणनेला आमचा पाठिंबा आहे. आमचं असं म्हणणं आहे की नितीश कुमार ज्यांनी जात गणना केली ते आज भारत सरकारमध्ये आहेत, चंद्रबाबू आहेत, इतर सगळे आहेत. विरोधी पक्षाचे नेते ते सुद्धा म्हणून असतात की जात गणना करा. मग या सगळ्यांनी परत एकदा मागणी करा आणि आमची सगळ्यांची जात गणना करा. मला आठवत आहे 2010 मध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. त्याच वेळेला खासदार समीर भुजबळ त्यावेळेला त्यांनी ठराव मांडला आणि आमचे बंधू गोपीनाथराव मुंडे आणि त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही शेळा बकरा हे सुद्धा मोजता,
तुम्ही शेळ्या बकऱ्या मेंढ्या हे मोजता, मग आमच्या माणसांची तुम्ही मोजमाप का करत नाही मोजमाप? मग हे सगळे दोघे सगळे यादव, लालू प्रसाद यादव असतील, मायावती असतील, मुलायम सिंग असतील, हनुमंतराव असतील, अनेक जे आहे सगळ्यांना भेटले, काँग्रेसच्या लोकांना भेटले, पवारसाहेबांना उठायला, आणि मग त्यांनी कॅबिनेटमध्ये ठरवलं की जात गणना करायची. ते लोकसभेत आले, प्रणब मुखर्जी त्यांनी सांगितलं की आम्ही जात गणना करणार. आम्हाला वाटलं सगळं झालं. कोर्टातून आम्ही केस मागे घेतली. 2016 साली हा जात गणनेचा अहवाल आला, पण ती जात